जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. काय काय शिकलो आपण, कोणी सांगेल का? जवळ. हा, दीपाली सांगशील? हो हो, एक मिनिट. आपण वर्णमाला पाहिली आणि त्याच्यानंतर आपण हे पण पाहिलं की अ, जोडाक्षरांचे उच्चार कसे करायचे. त्याच्यानंतर जेव्हा अनुस्वार असतो तेव्हा कसं करायचा. आणि शेवटी आपण हे पाहत होतो की दोन प्रकारे म्हटलं जातं साधारणतः. नॉर्थचे लोक हा सेकंड जो आहे तसं म्हणतात, आणि वाला जो हे आहे तो वरचा वाला तो साऊथ वाले हे करतात. असा उलट आपण एक हे उलट पाहिला. उलट उलट उलट. हा. साऊथ मध्ये म का? नाही, नॉर्थ मध्ये म अच्छा. म म असं म्हणतात असं. हा, तेच नॉर्थ मध्ये म आणि साऊथ मध्ये जो पहिला आहे तो मनोजवम नाही वम नाही आणि नाही ते नाही तो. नाही नाही, ऐक ना. हे हे तर हा. सरळ लिहिलेलं आहे, त्याचा ओके, उच्चार हा सॉरी. हा पहिला आणि उच्चार, दुसरा. हा बरोबर. हा, सॉरी. तर वरचा वाला नॉर्थ वाला आहे तो, आणि किंवा म्हणून जो खाली आहे तो साऊथ मध्ये तसं म्हणतात. पण मला तसं वरचा जास्त बेटर वाटतो, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात म असल्यामुळे ते लक्षात ठेवणं जरा इझी आहे. सोपं आहे आणि जास्त डोकं लावायचं नाहीये. हा. करेक्ट. तर बरोबर. अजून आपण काय, हा, जोडाक्षर आणि मग श, श, नंतर बाकीचे सुद्धा बरेच काय काय हे शिकलो, जे हो. जनरली आपल्याला माहिती असून पण आपण कधी कोणी शिकवलं माहिती म्हणजे ती अक्षरं पाहिली असतात, पण ती कशी उच्चारायची आहे काय आम्हाला कोणी शिकवलं नव्हतं आतापर्यंत. हो. तेच. हा. तर तसं जवळपास म्हणजे थिअरी ज्याला म्हणतो आपण, अशी साधारण उच्चाराची थिअरी ही अशी आहे. आणि आधी आपण ते वर्णमाला, कंठ, तालव्य वगैरे ते पण बघितलेलं आहे आपण. बरोबर. तर आणि इथं उच्चाराला खूप महत्व आहे, कारण म्हणजे अनादी कालापासून, तसंच म्हणूया आपण, अनादी कालापासून वेद वगैरे जे आहेत ते काही कोणी लिहून नव्हते ठेवले, पण तरी ते जसेच्या तसे आपल्यापर्यंत आले. याचं कारण त्याचे उच्चार हे कधी बदलल्या गेले नाहीत. हं, हे लक्षात घ्या. उच्चार हे जसेच्या तसेच राहिले. त्यामुळे भाषा ही, संस्कृत भाषा भले लिप्या बदलल्या, ब्राह्मी, पाली, अर्धमागधी वगैरे, म्हणजे असं अर्थात पाली आणि अर्धमागधी या प्राकृत भाषेच्या लिप्या मानल्या जातात. पण तरी म्हणजे देवनागरी ही किती जुनी आहे याविषयी लोकांच्या मनात खूप शंका आहेत. हा. पण लिपीवरती भाषा अवलंबून नव्हती ही कधी. हे महत्वाचं. हा. जसं इंग्लिशमधलं जर तुम्ही लिपी काढली तर इंग्लिश राहूच शकत नाही. बरोबर. चायनीज, जर तुम्ही चित्रलिपी काढली तर त्या भाषेला काही अर्थ उरत नाही. हम्म. तसं संस्कृत भाषेचं नाहीये. लिपी जरी नसली, जरी म्हणजे रादर नव्हतीच, नाही का, 5,000 वर्षापूर्वी किंवा अशी, कारण लिहिणंच नाही तर लिपी कशाला पाहिजे. पण तरीही ती भाषा सशक्त होती, सामर्थ्यवान होती. त्याचं व्याकरण वगैरे सगळं शुद्ध होतं. म्हणजे इनफॅक्ट तुम्ही जर अगदी जुन्या ज्या अशा पोथ्या बघितल्या ना, तर त्याच्यात कसं असतं याचं माहिती का, विरामचिन्ह नाहीत, फुल स्टॉप नाही. हं. असं सरळ लिहिलेलं असायचं, आडवं 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 आडवं, वाक्य, पॅरिग्राफ वगैरे काही नसायचं. पण तरी पण भाषेचं सामर्थ्य एवढं होतं की त्यांनी बरोबर आपण अर्थ वेगवेगळे करू शकायचे. हं. हे संस्कृत भाषेचं, कारण जसं क्रमावरती अवलंबून नसायचा अर्थ, नाही का, त्या दृष्टीने. हं. असं आहे. हं. आता हा श्लोक आपण
बघितला होता मला वाटतं ना, मनोजवमचा. ठीक आहे. तर असाच एक अजून दुसरा श्लोक आपण बघू शकतो. हा, हा गीतेचा श्लोक आहे. हम्म. आपल्या 12व्या अध्यायातलाच आहे तो पहिलाच. हा, तर मी आधी म्हणून दाखवतो. हा, आणि मग दोन्ही पद्धतीने, आणि मग तुम्ही पण म्हणा, म्हणजे तुम्हालाही कळेल कसं आहे. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. असं एक. किंवा एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. असं. हं. आता आला फरक लक्षात नीट? हो हो आला. आला ना? हा. एकेकाने एक एक म्हणा बघू म्हणजे कळेल. मनीषा ते म्हणा मी पहिलं. मी म्हणू का? अच्छा. दीपाली म्हण चालेल. हं. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं हा, तेषां के दीपाली, याच्या हा अक्षरम असं का केलंस तू? याच्या पक्षरम अव्य असं म सरळ म्हणणं पूर्ण. ये चाप्यक्षरम क्षरम ये चाप्यक्षरं व्यक्तं तू मम असं का तेषां करतेस? के चुकतंय. तू हं, ना ते शब्द असा मग अव्यक्तम असं म्हणते, तसं नाहीच म्हणायचंय. हं, याच्यापेक्षरम अव्यक्तम असं. ये चाप्यक्षरमव्यक्तं बरोबर आहे. हा, तरी तो मच्या तिथे थोडा र नंतर थोडा एक पॉज घेतला. रम व्यक्तम असं म्हटलं. तसंही नाही. रम येच्याप्यक्षरम व्यक्तम असं. हम्म. ये चाप्यक्षरमव्यक्तं बरोबर. तेषां के योगवित्तमः. माहा. हा. माहा. हा. 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 विसर्गाचे मी नियम नंतर सांगतो. हा, पण आता हम्म. हेच दुसऱ्या पद्धतीने कोण म्हणेल? खालच्या पद्धतीने मनीषा. हाँ, एवं सततयुक्ता ये भक्ता स्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरं व्यक्ते ये चाप्यक्षरम व्यक्तेन ध्यान तेषांके ये चा ये चाप्यक्षरम व्यक्तेषां के योगवित्तमाः. थोडं जरा हे होतंय. ठीक आहे. पण तुम्हाला इथे सध्या आपला भर आहे अनुस्वाराचे उच्चार कसे केले जातात याच्या उच्चार. आता याच्या उषाताई वगैरे ज्या आहेत ना, काही काही आपल्या 7-8 जणी ज्या गीता संध्याताईंकडनं वगैरे शिकलेल्या आहेत, तर त्या बहुधा दुसऱ्या पद्धतीने म्हणतात. हं. पण त्याच्यात सुद्धा ते काही काही ठिकाणी हे आता ते एवम म्हणतात, ते एवम नाही म्हणतात. हा, एवम सततयुक्ताये भक्तास्त्वाम. मग पण ते पुढचं व्यक्तं तेषांके असं म्हणतात. हा, साधारण ते गीता परिवारवाल्यांचं पण पूर्ण ते एक्झॅक्ट बरोबर नाहीये. दीपाली जसं म्हणाली तसं मला सुद्धा ही पहिली पद्धत म्हणायला सोपी वाटते, कानालाही चांगली वाटते, आणि उगीचच कसरत नाही करावी लागत. हा, या पद्धतीने. आणि त्याचे जे नियम आहेत ना, म्हणजे क ख ग घ शेवटचं याच्यानंतर वगैरे, तर ते हम्म. विचार करायला हे म्हणताना तेवढा वेळ नसतो. आपलं अजून काही तोंडात बसलं नाहीये ना ते. हा, पण मग आणि तिथे हा, माहिती असतं की अस्तित्वावर आला की म म्हणायचं. त्यामुळे मग तिथे जास्त लक्ष नाही द्यायला लागत बरोबर, असं. बरोबर. आणि नाही, आणि असा नियमच आहे की शब्द, ते जे नियम आहे ते कंपल्सरी कुठे आहेत? जसे आतमध्ये जर अनुस्वार असेल तर शब्दामध्ये, हम्म. शब्दानंतरच्या अनुस्वाराला तिथे म्हणजे ऑप्शनल आहे असं. अच्छा. असं
ते ऑप्शन म्हणजे आहे ती तुम्ही. कसरतच आहे. कधी म्हणायचं, कधी नाही, कधी असं हा होतं. हा हा तर त्या दृष्टीने पहिली आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं असं की जेव्हा आपण असं अर्ध अर्ध म्हणतो ना, आता ते कसं म्हणतात, ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषांके. आता ऍक्च्युअली ते जर तुम्ही एका दमात म्हणत असाल ना तर न नॅचरल येतो. ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषांके योगवित. पण तुम्ही जर पॉज घेत असाल 8 अक्षरानंतर तर तर तो न हम्म. अजूनच अनैसर्गिक वाटतो. नाही म्हणते लावजा. हा तर त्यामुळे मी माझे जे म्हणजे मी ज्या आधी पण बऱ्याच जणांना शिकवलेलं आहे त्याच्यात मी पहिल्या पद्धतीनेच मी शिकवलेलं आहे. आणि तुम्हाला तुमची पण हरकत नसेल तर तुम्ही पण याच पद्धतीने म्हणू शकता. पण जसं मी सांगितलं आणि हेच नव्हे, कुठलीही स्तोत्र या पद्धतीने म्हटली तर ती सोपी वाटतात. आपणही काही डोक्याला विशेष त्रास न देता या पद्धतीने म्हणू हम्म. शकतो. हं? तर ठीक आमचं बरोबर. आहे. काय झालंय तसं आता हे म्हणजे प्रॅक्टिस खूप कमी आहे. म्हणजे इतकी वर्ष आता थोडंसं मराठी पण मागेच पडलं. वर्किंग याच्यामध्ये नेहमी इंग्लिश आणि हे ते होतं. त्याच्यामुळे ते आधीच ते उच्चार आणि ते शब्द आणि ते उच्चार हे करता करता मग ते हे बरं पडतं की ऍटलीस्ट इथे तरी नाही विचार करायला लागत. नाही नाही आणि हे चुकीचं नाहीच आहे. जसं मी सांगितलं तर मी पण असंच म्हणतो, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. असं. हं? ठीक आहे. अजून हम्म. एखादं उदाहरण आहे मला वाटतं पुढे. हा हे छान आहे. मी म्हणून दाखवतो आधी दोन्ही पद्धतीने. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. बहुतेक आपण असंच शिकलोय लहानपणी. रामरक्षा जे घरी शिकलेत ते. किंवा असं आता त्या नियमानुसार म्हणायचं तर कसं म्हणावं लागेल, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. डोक्यात खिचडी होते अक्षरशः, काय करायचं नक्की, नाही का? हो असं. सर, म्हणजे इथे न तिथे म तिथे व ते खूप हा गोंधळ होतो. हा त्यापेक्षा हा ही वरची पद्धत सोपी. बरोबर. तर म्हणजे तर रामरक्षा म्हणताना आहे ना, रामरक्षेकडे लक्षच राहणार नाही. ह्या उच्चाराकडे जास्त बरोबर, फोकस राहील. बरोबर. अगदी बरोबर. तर पण मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जण पहिल्या पद्धतीने शिकले आहेत रामरक्षा आणि दुसऱ्या पद्धतीने मी लहानपणी? पहिलीच पद्धत आहे. पहिले. हा. अजून कोणी? सुखदा? हो सर, पहिल्या पद्धतीनेच म्हणते. पहिलीच ना? हा. नाही नाही, ही पहिली पद्धत ही नैसर्गिक आहे असं माझं मत आहे. हा म्हणजे हा ते खालची जी आहे ना ती बऱ्याचदा अनैसर्गिक होते. आणि अगदी तुम्ही आता ते म्हणताना सुद्धा ना, तुम्ही जर व्हिडिओ किंवा युट्यूब ऐकले असतील ना गीता परिवाराचे, ती गीता परिवार ही खूप मोठी संस्था आहे. करोनात त्यांनी स्वामी गोविंदगिरी जे आहेत ना त्यांनी ती स्थापन केली आणि प्रचार खूप केला त्यांनी गीतेचा, नो डाऊट. पण आता त्यांचं ना संजय उवाच असं ते, आपण कसं म्हणतो संजय उवाच, ते असं संजय उवाच असं ते अगदी इव्हन ते ना. पंचदशोध्याय म्हणताना पण ते हा वेगळं वाटतं फार. हो हो हो. पंच पंच हा पै असं करत. पंचदशोध्याय. हा ते खूप हो अगदी अननॅचरल उच्चार करतात हो ते. हा हो हा हो. हा. आता जसं ते ना ब्रह्मविद्या योगशास्त्रे असं म्हणतात. मी कसं, आपण कसं म्हणतो. ब्रह्म म्हणतात सर, ब्रह्म. आणि ते हो ते किती वेळ हो मी एकदा काल परवा सांगितलं होतं मला वाटतं जयश्रीला. होय, तर ते होय. आता आपण जसं मी सांगितलं की ह जो आहे तो सायलेंट टाईप आहे. ब्रह्मविद्यायाम असं, ब्रह्मविद्यायाम असं फक्त एवढं म्हटलं की लक्षात येतं की मला ब्रह्म नाही म्हणायचंय, मला ब्रह्मविद्यायाम असं म्हटलं की पुरे. त्याचं ब्रह्मविद्या असं म्हणतात. हे चुकीचं आहे खरं. पण एनिवे, आपल्याला कोणाला क्रिटिसाइज नाही करायचं, आपल्याला आपल्या पद्धतीने शिकायचंय. हं. म्हणजे लक्षात घ्या, मुख्य म्हणजे अनुस्वाराचे उच्चार, की तिथे मग तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगतोय. पण करताना तुम्ही दोन्ही पद्धतीने मिक्स करू नका. एकाच पद्धतीने म्हणा आणि तो समोरचा कसंही म्हणू दे, त्यांनी आपण विचलितही व्हायचं नाही, त्याला चुकीचंही म्हणायचं नाही. पण आपण आपल्या पद्धतीने
म्हणायचं. हा, समजलं? हा, ठीक आता आहे सर. हे हो. हा, हे असंच आहे. सुखदा, वाचा तुम्ही पहिलं आणि दुसरं. हा, दुसरं मला जमेल की नाही माहित नाही, पण बघते मी. पहिलं वाचते. हो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. हा, ठीक आहे. आता खालचं प्रयत्न करा दुसरं म्हणायचा. हं. लोकाभिरामं रणरंगधीरं नाही नाही येणार सर ते. हा, नाही, आता त्या राजीवन त्या त्या नियमाने म्हणायचं झालं तर कसं होईल माहितीये? लोकाभिरामौ रणरंगधीरौ हा, हा. बरोबर. राजीवनेत्रौ रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तौ श्रीरामचंद्रौ शरणं प्रपद्ये. खूप म्हणजे अननॅचरल होतं, नाही का सगळंच. हम्म. हो. हं. तर त्यामुळे आपण, म्हणजे मी जे संस्कृत वर्ग, मला वाटतं अगदी सुखदा आणि तुमच्या वर्गाला नव्हे की शिकवलं होतं एवढं नाही हा. ना, मला वाटतं. पण नंतरच्या वर्गाला मी हो थोडं शिकवलं होतं सर. शिकवलं होतं ना. हा, हो तेच. हा, शिकवलं होतं. हा. नंतर आता दुसरं एक मी याच्यातच बीजाक्षरांचं पण आपण ऍड केलं होतं की बीजाक्षरामध्ये मात्र ह्रीम, श्रीम, क्लीम, इथं मात्र ती बीजाक्षरं ही स्वतंत्र असतात. त्यामुळे त्याचा उच्चार हा मच करायचा असतो. हं? बीजमंत्र जर कोणाला असेल, गुरूंकडनं वगैरे प्राप्त झालेला, तर त्याच्यामध्ये अनुस्वाराचा उच्चार हा मच करायचा असतो. हा, त्याच्यात काही, कारण ती जरी आपण ती अशी ह्रीम, श्रीम, क्लीम असं एकत्र म्हटलं तरी त्या ऍक्च्युअली त्या स्वतंत्र शब्दच असतो तो, एक एक बीजाक्षर म्हणजे. हा, त्यामुळे तो पुढच्या अक्षरांवर त्याचा अवलंबून नको ते. आता हे थोडंसं महत्वाचं आहे की, आणि इथं आपण बऱ्याचदा चुका होतात. ऋषींचा रू आहे ना, तो ना तर र लवकर रू आहे, रूप सारखा. हा, म्हणजे दीर्घ रू. हा, आणि किंवा रूप असं पण नाहीये, वृक्ष मधला रू पण नाहीये. हा कसा आहे, कुर, चाय, गरम, रम, असं जीभ अशी नुसती थरथर करते, म्हणजे व्हायब्रेट होते तसं. कुर्र, आपण कानात कुर्र करतो ना तसं. किंवा ते, गाडीत, रेल्वेच्या तिथे म्हणतात चाय गरम, चाय गरम, असं. आणि दुसरा जो रू आहे तो कुर्र असं अजून लांब, आणि चाय गरम असं जरा ते हेल काढून बोलतात तसं ते नुसतं आधी कुर्र आणि कुर्र असं. हं. असं आहे. हा, लक्षात. आणि आता हृदय, कृष्ण, तर कृष्णमध्ये क, आणि हा ऋषींचा पहिला रू आहे, कृष्ण. हा, त्यामुळे कृष्ण नाही म्हणायचं, कृष्ण पण नाही म्हणायचं. काय म्हणायचं? आता इंग्लिश लोकांनी काय केलं, कृष्णाचं स्पेलिंग करताना KRISHN केलं. मराठीत बऱ्याचदा आपण उच्चार करताना कृष्ण म्हणतो, KRU करतो आपण, बरोबर आहे. हं, तर ते दोन्ही चुकीचे आहेत. म्हणायला कसं पाहिजे, कृष्ण, म्हणजे र ला ना तर उ आहे, न तर ई आहे. कृष्ण, फक्त तो डबल आहे. के, म्हणजे अगदी मी जर स्पेलिंग करायचं म्हटलंच तर मी कसं करेल, KRRSHN, कृष्ण असं. फक्त डबल आर, ना तर आय ना तर यू. तसे हे असं होणार का? काय ते? कृष्ण, कृष्ण, तृष्णा असेच होणार ना त्याचे हो, सगळ्याचे म्हणजे उच्चार मग? नाही नाही, म्हणजे तेच तुला सांगतो, पण की क्र असं करायचं बरं. कृष्ण, तृष्णा, कृष्ण, कृष्ण, ना तर पण म्हणजे मग कृष्ण, उकार, कृष्ण. उकार उकार येतोच का त्याचा? म्हणजे उकार उकार, कसा काय त्याच्यामध्ये? उकार नाहीच आहे त्याच्यात. हो. कृष्णमध्ये उकारही नाहीये आणि इकार पण नाहीये. ओके. इंग्लिश पण लोक मग कसा याचा लिहितात? उच्चार मला वाटतं हिंदी लोक बरोबर करतात, ते कृष्णच म्हणतात, ते ते कृष्ण ते नाही म्हणत, आपण ते मराठीत अगं, कृष्ण ते म्हणतो. ते चुकीचंच आहे. ते कृष्णा, मग कृष्णाचं किसना झालं. पण ते ते अच्छा. ते ते इकाराकडे जातात, आपण हम्म. उकाराकडे जातो. दोन्ही चूक आहे. हम्म. त्याचा कसं आहे ओके. माहितीये का, ऋषींचा र हा एक स्वतंत्र स्वर आहे. स्वर म्हणजे काय, हम्म. स्वयंराजते, म्हणजे त्याच्या उच्चाराला बर. दुसऱ्या कुठल्या अजून एका, जसं नुसतं मी क म्हणूच शकत नाही, आ, क, का, की, कू, काहीतरी स्वर लागतो, किंवा क्र. त्याला र हा स्वर आहे. तुम्ही बघा, र,
त्याला कुठे हे लागलं का, अजून दुसरा शब्द आहे का, र नाहीये त्याच्यामध्ये, तो नुसता जीभ फडफडली आहे नुसती, र असं. हम्म. त्यामुळे तो स्वर आहे, तो व्यंजन र उ किंवा र ई री असं नाही येत. त्यामुळे आता हृदय, तर हृदय आपण म्हणतो ना, HRU, ते चूक आहे. ते पण ह आणि ऋषींचा रू, हृदय. समजलं, हृदय. हा, कृष्ण, तृष्णा, हम्म, भृंग, भृंग, असं जे म्हणूनच आपण भला असं अर्धाच्या क्रू सारखं असं अर्ध खाली करतो ना, असं नाही का. त्याचा तो ते कशा करतो, कारण का आता अक्रूर मधला क्रू आहे ना, तो उकार आहे, अक्रूर. हं, किंवा क्रूर, क्रूर शब्द म्हणतो आपण, क्रूर, अक्रूर, तो क र अधिक उ असा आहे. पण इथे नुसतं कृष्णमध्ये क अधिक र, कृष्ण असं. समजलं? हो. आता पहिल्यांदाच मग जिकडे कळलं. जिकडे ते तो अर्धचंद्र टाईप येतो ते सगळे असेच आहेत. असेच आहे. संस्कृत, गृह, जिथं असं हे येतं ना, जसं शृंगार म्हणतो ना आपण, शृंगार, तर हा शृंगार हा मधला पण श आणि त्याला ऋकार आहे, असं श्रृंगार, असं शला रू नाहीये. हा, शृंगार, असं शृंगार असं. कृपा. कृपा, अगदी बरोबर, कृपा. KRIPA पण नाही आणि KRUPA पण नाही, कृपा. असं. कृपा. हा, कृपा आणि असं. तुम्ही दुसरा सांगितला तो ह, आणि म्हणजे त्याचा जो आहे तो हृदय, तो पण हृदय. तसाच आहे. तो ऍक्च्युली ह अधिक ऋषींचा रू, हृदय, हृदय. हा, हा, त्यामुळे ते जसं सुहृद असं म्हणतात नाही, खरं ते सुहृद असं पाहिजे, सुहृद, सुहृद. सुहृद, सुहृद, हृद, हृद, त्यानंतर उकार येते, हृद नाही. जसं त्या गीतेमध्ये ना, यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, तर यो न हृष्यति, हला ऋकार येतो, हृष्यति. हा, हला ऋ असा, हा, ऋकार असा. हम्म. आमची तर इथेच मारामारी आहे, आम्ही मराठीतले उच्चार पण असेच करतो ना, त्यामुळे. सगळं म्हणजे मला इतकं कधी म्हणजे रडू येतं, म्हणजे किती आपली दुर्दशा, आपली भाषेला. म्हणजे आणि हे आज नाही, आजची पिढी नाही, आपल्याही पिढीला कधी नीट शिकवलं नाही. आणि माझी खात्री आहे की आपल्या आधीच्याही पिढीला शिकवलेलं नाहीये हे. हो. नाही. मी आता ते म्हणजे आत्ताच नाही, पण हा जो जेव्हापासून चा हे होता, तेव्हा असं इतकं म्हणजे कष्ट लक्षात ठेवून अगदी गोष्ट स्पष्ट, की ती जिभेला सवय कसं कोणी एवढा विचार करत नाही ना. इवन ऱ्हस्व दीर्घ सुद्धा म्हणताना एवढा कोणी विचार करत नाही, की खूप म्हणायचं का खूप म्हणायचं तुम्हाला वगैरे असं. तुम्हाला माहितीये का, मी लहानपणी म्हणजे माझी मुंज झाली ना, मुंज झाल्यावर चा श, किंवा मला अक्षरशः माझी शेंडी धरून ओढलेलं आहे माझ्या बाबांनी किंवा शिकवणाऱ्यांनी. म्हणजे आमच्या इथे, त्यामुळे मी पण असं हार्ड वेने शिकलेलो आहे, म्हणजे असं. पण म्हणजे मला एकदम त्या कानात जर कोणी चुकीचा उच्चार काढला तर असं टोचतं, जसं जणू बाण मारला असं होतं मला. आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला आमचे उच्चार ऐकून किती त्रास होत असेल ते. असं अक्षरशः डाग लिहिल्यासारखा वाटतं मला अगदी. काय हे असं, पण ठीक आहे. हा, नंतर मी सांगत होतो. हा, आता अ, अ, दुसरा एक मराठी किंवा संस्कृत जो आहे ना, त्याचं एकच उदाहरण आहे, क्लृप्ती. क्लृप्ती ज्याला आपण म्हणतो ना, तर ते क्लृप्ती, तो डबल आहे, क्लृप्ती. क्वचित एखादा शब्द येतो, पण आहे क्लृप्ती असं. हा, डबल, जसा कुर्र म्हणजे काय, डबल र असं आपण म्हणताय ना, तर ते काय म्हणजे ती, तो जो आहे ना, तो क्लृप्ती असं. म्हणजे अक्षरशः बोबडे लोक कसे बोलत असावेत. हा, माझी अशी कल्पना आहे की लहान अगदी मूल जसं बोबडं बोलताना हे र आणि चांगल्या प्रकारे उच्चार करू शकतो, बोबडा माणूस असं. र आणि असं. असं. तर कृती म्हणजे काय? क्लृप्ती म्हणजे आयडिया.
ओके. हा, क्लृप्ती. त्यांनी क्लृप्ती लढवली असं म्हणतो ना आपण काहीतरी. आता त्याला सर्रास युक्ती म्हणतात, पण युक्ती शब्दाचा अर्थ खरा वेगळा आहे. क्लृप्ती म्हणजे कल्पना. हा, एक क्लृप्ती लढवली म्हणजे आयडिया, अक्षरशः आयडिया. युक्ती म्हणजे युक या शब्दापासून हे काहीतरी दोन गोष्टी जोडून काहीतरी असं तयार केलं, त्याला युक्ती म्हणतात खरं तर. पण हल्ली म्हणजे जसं भाषेवर एकंदरच सगळा गोंधळ आहे, त्यामुळे युक्ती हे म्हणजे युक्ती हा शब्द युक्तीच्या ठिकाणी वापरला जातो अर्थाने, असं ते चुकीचं आहे. हं. ओके. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञचा उच्चार कसा करायचा. तर आधी ज्ञ या शब्दाची फोड समजून घ्या. ज्ञ हे जोडाक्षर आहे. तो स्वतंत्र वर्ण नाही. आणि त्याचं फोड काय. ज, जहाजाचा ज. आणि किंवा जानाती. जानाती आपण म्हणतो ना, त्याचा ज अधिक य. य म्हणजे च च ज ज य मधला य. तर आणि त्यामुळे त्या उच्चार कसा होतो. ज्ञ ज्ञ असा होतो. हा, ज्ञान, ज्ञानेश्वर असं. आता इथं दोन एक्स्ट्रीम्स आहेत. अगदी उत्तरेतले लोक म्हणतात ज्ञान, म्हणजे गला यच करतात, ते अगदीच गोंधळ करतात. आपण मराठी लोक कसं करतो, जच्या जागी द करतो आणि यच्या जागी न करतो आणि ज्ञान करतो. ते पण चुकीचंच आहे. जसं मी काल म्हटलं होतं की महाराष्ट्रीयन लोकांचे बाकी सगळे उच्चार बहुतेक बरोबर आहे, पण ज्ञान या शब्दाचा उच्चार करताना त्यांनी गोंधळ केलेला आहे असं. तर आपण जिथे जिथे ज्ञान शब्द येईल तिथे कधी ज्ञान तर म्हणूच नका आणि ज्ञान पण म्हणू नका. असं ज य असं म्हणा. ज्ञान म्हणजे अगदी ज्ञान पण नाही, ज्ञान असं. ज्ञान असं म्हणजे जीभ आहे ना दातांच्या मागे लावायची. ज्ञान ज्ञान असं. ज्ञान असं. सवयीने जमेल. हं. तर हे अगदी मी तुम्हाला म्हणजे काय जसं म्हणतो बेसिक म्हणजे पाया सांगतो ह्या सगळ्या उच्चारणाचा. कारण हे शिकवल्याशिवाय तुमचे उच्चार कधी नीट होणारच नाही, नियम समजल्याशिवाय, नाही का, कोणाचेही. बरोबर. आणि त्याला ज्ञान पाहिजे ना. गीता शिकायला ज्ञान पाहिजे. नाही पण म्हणजे मी तोच विचार केला की थोडस म्हणजे मला काय वाटलं, कारण पहिले 3-4 दिवस मी म्हणून हे केलं, नंतर मग काही काही म्हणतायत पण त्यांच्याही चुका म्हणजे आता असं म्हणजे त्यांचे उच्चार त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे पण आपल्या दृष्टीने तेवढे बरोबर नाही आणि मग सगळं चुकीचंच पडेल आणि मग 1 महिना हा एवढा आपण करणार आणि मग परत तुम्ही म्हणाल अरे मला नीट म्हणताच येत नाही, असं नको व्हायला. निदान ज्यांची इच्छा आहे, निदान 1 महिन्यानंतर आपलं जे प्रॉडक्ट निघेल त्यात निदान मी पाठ भलेही नसेल पण निदान आपण शुद्ध उच्चार म्हणू शकतो, शिकलेलो आहोत आणि दुसऱ्याला शिकवू पण शकला पाहिजेत तुम्ही. चांगल्या व्यवस्थित उच्चारणाने निदान 12वा आणि 15वा अध्याय तरी तुम्ही इतरांना देखील शिकवू शकला पाहिजेत. बरोबर. तर त्याच्याकरता तुम्हाला पण यायला पाहिजे आधी, नाही का, असं. ठीक आहे. तर असं आपण हे उच्चारणाचं परत एकदा सगळं उजळणी घेतली. बरोबर. आता आपण याच्यावरतीच जाऊया परत, म्हणजे आपल्या मूळ गीतेमध्येच जाऊया. हा, याच्यात काही शंका असतील तर सांगा मला, नाहीतर मग आपण जाऊया गीतेच्या आता उच्चारणासाठी. हम्म. तर मी ना थोडं तुम्हाला संथा देणार आहे. संथा म्हणजे काय की पूर्वी जेव्हा वेद किंवा असं जेव्हा शिकवणं असायचं ना तेव्हा अगदी म्हणजे एका मागोमाग एक अगदी चूक जिथे होईल तिथं लगेच तिथल्या तिथे दुरुस्त करून म्हणणे, त्याला म्हणतात संथा. हा, तर करूया आपण तसं. हा. आता एक. हा, बोला. नाही चालेल म्हटलं.
हा हे पाठीमागे सरकवून बसायचं म्हणजे खुर्चीवर बसायला ते चांगलं. हा अथ होतंय? द- अथ द्वादशोऽध्यायः हा. तर म्हणा पुन्हा एकदा मी म्हणून दाखवतो. हा कोणीतरी एकानेच फक्त सुरू ठेवा. हा बाकी सगळी बंद करा. कारण का नाही तर चालेल. ते एको येणार. हा हा मी म्हणते. हा देवी बरं. हा बाकीच्यांनी म्यूट करा. हा आता कसं आहे की हे जे आहे ना हा जो अवग्रह आहे ना हा याचा अजून एक नियम आहे तो सांगायचा मी राहिला. हा त्याच्यात घेतला नव्हता. अवग्रह हा फक्त म्हणजे द्वादशहा विसर्ग आणि याच्या संधी झाली म्हणून तो अवग्रह आहे. पण उच्चारणात तो द्वादशोध्याय हा असंच म्हणायचं आहे. पण या लोकांना पण ना ते असं म्हणतात अथ द्वादशोध्याय असं शोध्याय असं म्हणतात की ते खरं अपेक्षित नाहीये. म्हणजे असं असं म्हणायची अपेक्षा नाहीये खरी. हं? त्यामुळे आपण असंच म्हणूया अथ द्वादशोऽध्याय हं द्वादशोऽध्याय असं नाही म्हणायचं ते चुकीचं आहे. हा आलं लक्षात. दच ह्यात द्यायचा आणि हे करायचं अथ हा द्वादशोध्याय. बरोबर. हा आता एक लक्षात घ्या जो ऱ्हस्व अक्षर असेल त्याला एक मात्रा म्हणजे त्याचा जो आपण प्रपोर्शनेट टाइम जो म्हणतो तर जे ऱ्हस्व अक्षर असेल त्याला एक मात्रा म्हणजे 1 युनिट आणि जे दीर्घ अक्षर असेल त्याला 2 युनिट. म्हणजे कसं अ अथ थ याला एकच वेळ लागला पाहिजे. हा अथद आणि हे म्हणताना सुद्धा अथद अथद आता इथे थला थद म्हटल्यामुळे 2 मात्रा झाल्या. अथद आता वा आलं 2 मात्रा. अथ द्वादश आता द ची मात्रा असारखी आली. अथ द्वादशो शोध आता शोध नाही म्हणायचं शोध कारण शोला 2 मात्रा आहे. कारण तो शो पण आहे आणि पुढचा ध पण त्यालाच जोडलेला आहे. त्यामुळे अथ द्वादशोध्याय हा शोध जर मी तुम्हाला जोडाक्षरांचा नियम सांगितला होता ना की तो पुढचं जे जोडाक्षर असेल ते आधीच्या अक्षराला जोडून म्हणायचं आहे. अथ द्वादशोध्याय म्हणा देवी. अथ द्वादशोऽध्यायः हा तू न शोध्याय असं शोध्याय असं नाही. अथ द्वादशोध्याय शोध्याय असं डबल द झाला पाहिजे. कळलं. हा हा अथ द्वादशोऽध्यायः हा अथ द्वादशोध्याय अथ और द्वादशोऽध्यायः हा आता असं ना अथ असं अथ वेळ नाही द्यायचा आहे. अथ असं म्हणायचं अथ द्वादशोध्याय असं थद असं म्हणायचं आहे. हा अथ हम्म. हा अथ द्वादशोध्याय असं म्हणायचं आहे. अथ द्वादशोऽध्यायः अर्जुन उवाच. अर्जुन उवाच. हा आता इथं एक परत नियम आहे की जी ओळ असते ना त्याच्या शेवटचं जे अक्षर असतं ना ते ऱ्हस्व जरी असलं तरी दीर्घासारखं लांबून म्हणायचं आहे. म्हणजे जसं आता च अर्जुन उवाच च हे लांब म्हटलं तरी चालतं रादर तसंच म्हणणं अपेक्षित आहे. हे सगळं ना तुम्हाला आठवत असेल आपण जेव्हा परिचयामध्ये छंद शिकलो त्याच्यात हे सगळे नियम आलेले आहेत की पंक्तीमधला शेवटचं जे अक्षर असतं ते नेहमी गुरु समजायचं. गुरु होतात. बरोबर. हा तसा हम्म. अर्जुन उवाच. आता बघा मी अर्जुन उवाच. हा आता अर्जुन उवाच नाही म्हणायचं अर्जुन उवाच. आता न आता मुळे त्याचा दीर्घ झाला. जु ऱ्हस्व आहे अर्जुन ऱ्हस्व आहे दोन्ही. जुन हे थोडं ऱ्हस्व आहे त्यामुळे त्याला वेळ कमी लागतो. पण अर्जुन उवाच. अर्जुन उवाच. हा हा तर म्हणजे आपलं जे वेळेचं उच्चार म्हणताना जे वेळेचं प्रपोर्शन आहे ना ऊला एक मात्रा वाला
2 मात्रा. च ला जरी ते लघु 2 असलं मात्रा. म्हणजे तरी 2 मात्रा. उवाच असं. हं? हम्म. समजलं? हा. हो. आता पुढचं मी म्हणतो तसं म्हणा बघा. एवं सतत युक्ताये. एवं सततयुक्ता ये हा. आता आता अनुस्वार असल्यामुळे व जरी लघु असलं तरी त्याच्या अनुस्वार आल्यामुळे ते गुरु झालाय. एवं सतत युक्ताये. एवं सततयुक्ता ये आता युक्तामधला तो क जो आहे तो जोडाक्षर असल्यामुळे तो यू बरोबर गेला. त्यामुळे युक हा परत गुरु झालाय. एवं सतत युक्ताये. युक्ताये म्हणजे तो क हा आघात देऊन म्हणायचा आहे असं. युक्ताये असं. हं? हम्म, हम्म. म्हणू का मी एवं परत? मी सांगतो. एवं सतत युक्ताये. एवं सततयुक्ता ये हा. दुसरं कोणी म्हणा आता देवीच्या ऐवजी. अनम्यूट करा. आणि दुसरा कोणीतरी म्हणजे अनम्यूट करा. एवं सतत युक्ताये. एवं सततयुक्ताये. हा. म्हणजे असं कोणी कोणाचं युक्ताये असं मरगळलेल्यासारखं नाही म्हणायचं. युक्त हा शब्द नेहमी युक्ताये असं म्हणजे तुम्ही बरोबर म्हटलंय पण मी सांगतोय. हा. हो. असं. हा. भक्तास्त्वां पर्युपासते. म्हणा. भक्तास्त्वां पर्युपासते. हा. आता इथं जोडाक्षर खूप आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तो आघात द्यावा लागतोय. भक्तास्त्वां पर्युपासते. भक्तास्त्वां पर्युपासते. हा. बरोबर आहे. भक्तास्त्वां पर्युपासते. भक्तास्त्वां पर्युपासते. हं. ये चाप्यक्षरमव्यक्तम्. ये चाप्यक्षरमव्यक्तम्. हा. ये चाप्यक्षरमव्यक्तम्. ये चाप्यक्षरमव्यक्तम्. तर या ओळीमध्ये ना फक्त र हा जो शब्द आहे ना र हाच फक्त लघुसारखा होतो. कारण का की प प चाप परत गुरु झाला. यक क्षर हे परत जोडाक्षर असल्यामुळे यक. हा. यक झाल्यामुळे नंतर श पोटपुढ्या शा लघु झाला. र आणि परत मऊ मऊ परत तो गुरु झाला. त्यामुळे ते सगळं म्हणजे जसं संगीतामध्ये जसं स्वर असतात ना तसंच इथं आपल्याला प्रत्येक अक्षराचा जो कालावधी किती त्याच्याकडे सूक्ष्म लक्ष ठेवायचंय. ये चाप्यक्षरमव्यक्तम्. ये चाप्यक्षरमव्यक्तम्. हा. आता तुम्ही मला वाटतं ना चाप असं नाही म्हटलं म्हणजे प वरती जरा जोर द्यायचा आहे. चाप्य. हा. ये चाप्यक्षरमव्यक्तम्. ये चाप्यक्षरमव्यक्तम्. बरोबर. तेषां के योगवित्तमाः. तेषां के योगवित्तमाः. हा. आता इथं ते श्याम. आता श्याम जसं मी म्हटलं ना श याचा करता जीभ कुठे लागायला पाहिजे? तेषां. श्याम श्याम असं ती मूर्धस्थानी लागते. ते श्याम के श श म्हटलं की त्या दाताच्या मागे लागते. दाताच्या वरती किंचित. पण श्याम म्हटलं की ती अशी करून ती वरती लागते मूर्धाला. ते श्याम के योगवित्तमा. म्हणा. तेषां के योगवित्तमाः. तेषां के योगवित्तमाः. तेषां के योगवित्तमाः. थोडासा श तुमचा शाळेकडे झुकतोय. श. हा. हा. श. चालेल. हा. श पाय. श. हा. श असं. तेषां. हम्म. तेषां के शाम असं ते शाम. हा. तेषां के योगवित्तमाः. असे शब्द श्याम म्हणा पाहिजे बघू. ना असं एक तेषां. एक तसा प्लस श्याम मधला श्याम म्हणा. श्याम आणि श्याम श्याम. असं दोन. हा. श्याम. श्याम श्याम. आणि श्याम. श्याम. हा. श्याम. श्याम.
हा हा, हा. हा तर हे तसं बरोबर. म्हणायचं. हा हम्म. नंतर योग वित्त मा हा. आता इथे मा हा